हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप बाहदालोचनी रूप बाहदालोचनी
आगर सर्व सुखाचे 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 आगर बापर कुमादेवी वरा बापर कुमादेवी वरा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा बाबर कुमादेवी वरा बाबर कुमादेवी वरा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 जय राम धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली दोन पायी मिठी पडली दोन पायी मिठी पडली दोन संत निधी पायी मिठी पडली दोन संदेहाच्या सुटल्या गाठी देहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी देहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटीच दळण झालो पोटीच दळण झालो पोटीच दळण संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटीची तळ झालो पोटीची तळ झालो पोटीची तळ भवन दे जाना तारा या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे भवन झाला तारा या उतार प्रसादे या उतार प्रसादे या उतार प्रसादे तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहुने कोण दाता याहुने कोण दाता याहुने तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुने कोण दाता याहुने कोण दाता याहुने संदेहाच्या सुटल्या गाठी 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 झालो पोटीच दळण झालो पोटीच दळण झालो पोटीच दळण संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटीची तळ झालो पोटीची तळ झालो पोटीची तळ जय जय विठोबा रखुमाई कुमार कुमार जय जय विठोबा रखुमाई कुमार कुमार
घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय 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 विठोबार घुमाई आजच्या कीर्तन निरूपणासाठी निवडलेल्या अभंगाची चाल आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य दादाभाऊ महाराज जगताप बागाठाणकर व आदरणीय गायनाचार्य सतीश भाऊ चव्हाण काटे पिंपळगावकर. धन्य काळ संत भेटी 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 धन्य काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटला गाठी संदेहाच्या सुटला गाठी पाये मिठे पडले तो पाये मिठे पडले
धन्य काळ संदवेली आई मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो बोटी चिदळ भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसाद तो गा म्हणे मंगळ आता कोण दाता यावनी पेटी नकवल संदेहाच्या सुटल्या गाठी झालो बोटी चिदळ पांडुरंगा करो प्रथम नमन दसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलंबदाभम जगन्नीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कन्यनेत्रम सदैव बलहासम विठ्ठलम चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरीय राजीव नेत्रम प्रविशाल भालम अजान बाहुम पद्मासनस्थम गौवीर युक्तम प्रदंड मूर्तिम नमामि गंगा गिरिजियो गिराजम तब ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरिजं परब्रह्म स्वरूपम अखंडानंद उदाय शिष्य दंदा वारण्य सचिदानंद रूपाय तस्मै गुरु राम गिरिं नमः अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणी
विदेह देहरूपाय दत्तात्रेयाय नमस्ते विठाला 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 युगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वाद आहे. वंदे हम सचिदानंद भेदातीतम सद्गुरुम नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितम निर्गुण निराकार हे सच्चिदानंद स्वरूप गुरुः निर्मलाः शान्ता साधु मितभाषणाः काम क्रोध मुक्ताः सदाचारी जितेंद्रियः जंत करणाने निर्मळ आहेत, बुद्धीने शांत आहेत, साधुत्व वैराग्य आहे, बोलण्यामध्ये मितभाष्य आहे, साधू मितभाषणाः काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार दंभ या षड विकाराच्या पलीकडे असणारे महात्मा आचार विचार संपन्न आणि ज्यांच्या वाणीमध्ये गृह निर्मला शांता साधू मितभाषणा काम क्रोध मुक्ता सदाचारी जितेंद्रिय जे आचार विचार संपन्न आहेत, वाणीमध्ये तप आहेत, पंच ज्ञान इंद्रियावरती ज्यांचा विजय आहे, कर्म इंद्रियावरती ज्यांचा विजय आहे, या इंद्रियावरती विजय ज्यांनी प्राप्त केला असे असणारे गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज महाराजांच्या अनंत आशीर्वाद परमपूज्य परम श्रद्धेय ज्येष्ठ गुरुबंधू आमचे रघुनंदन गिरीजी महाराज श्री क्षेत्र गोदावरी धाम सरलाबेट यांचा तपोपूर्ती सोहळा त्या निमित्ताने हा सप्ताह आणि आज कीर्तन महोत्सव पुष्प द्वितीय वास्तविकता आजची कीर्तन रूपी सेवा गुरुबंधू मधुसूदन गिरीजी महाराज त्यांची होती आणि रात्रीची सेवा आमची होती, परंतु कुंभमेळ्यामुळे येणं झालं नाही आणि तिकडे जाऊन सगळे बिमार झालेत. पण आता एवढा मोठा सोहळा सर्व आपला बेटाचा परिवार ज्या महात्म्याने तपसाधना केली आपल्या जीवनामध्ये, विद्वान एक व्यक्ती महत्व आहे आणि जवळजवळ 12 वर्ष हे तप साधना केलेली आहेत, पायी भ्रमण केलं, तीर्थयात्रा केलीत, 12 वर्ष कधी वाहनाने प्रवास केला नाही, अखंड पायी प्रवास. अखंड म्हणजे 12 वर्षामध्ये कधीही खंडन नाही. ज्याचं खंडन नाही त्यालाच अखंड म्हणलं जात असतं. आणि ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये जर सांगायचं जर म्हटलं तर ज्ञानोबराय सांगते, तबे विना दैवत दिदल्या विना प्राप्त गुजे विनाहीत कोण सांगे गुजे विनाहीत तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त
तबे विना दैवत दिल्या विना प्राप्त गुजे विनहित कोण सांगे तबे विना दैवत नाही आणि गुरु बिगर अनुभव नाही. गुरुवर्य महाराज नेहमी सांगत असत ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरुशिवाय अनुभव नाही येत. तुकोबरायांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव तुकोबरायांनी या अभंगातून व्यक्त केलेत. तुकोबराय सांगतात ज्या काळामध्ये मला साधू भेटले बाबाजी स्वप्ने येऊन तो काही याला अनुग्रह दिला निजप्रदे. स्वप्नामध्ये येऊन स्वप्नामध्ये सुद्धा कधी कधी बोध होऊ शकतो. स्वप्नही तसंच असावं. काहीला काही स्वप्न पडतात. एक जण दुसऱ्याच्या लग्नाला गेलं आणि दिवसभराचं ते दृश्य त्यांनी पाहिलं. नवरी नवरदेव सजलेले मंडपाच्या द्वारावरती घोडा उभा, ब्राह्मण देवता मंगल अष्टक म्हणतायत आणि अशा प्रकारचे दृश्य काही कलवरी कलवाऱ्या काय असेल ते असेल. हे सगळं दृश्य हा सगळा 16 दिवसभर डोळ्याने पाहिला आणि घरी आलं. संध्याकाळी झोपलं. स्वप्नात नवरदेव झाले. स्वप्नात नवरदेव झालं. ब्राह्मणही आलात, घोडाही आलात, नवरी नटून आली, सजून आली. सगळं काही दृश्य स्वप्नामध्ये. आणि ऐन ब्राह्मण मंगल अष्टक म्हणणार तो जाग आली. पाहिलं दृश्य कुठंच काही नाही. म्हणजे दिवसा पाहिलं ते स्वप्नात आलं आणि स्वप्नात नवरदेव झाला. कोणाला काय स्वप्न पडेल सांगता येत नाही. एक मनुष्य दिवसभर कपड्याच्या दुकानामध्ये काम करत असत आणि कपड्याच्या दुकानामध्ये काम करायचा. दिवसभराचं गिराईक आणि दुसऱ्या दिवशी सप्ताहामध्ये कीर्तन होतं. तो कीर्तनकाराच्या पायाजवळ येऊन बसला आणि काही लोक डोळे लावून चिंतन ऐकतात, कीर्तन ऐकतात. हा आपला डोळे लावून बसलेला होता. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती 3 अवस्था आहेत. काही लोक जागृत अवस्थेमध्ये सुद्धा स्वप्न पाहतात. बसलेले इथं असतात, मनानं भलतीकडे असतात. देहाने फक्त इथं आहे, मनाने नाही. आणि जागृत अवस्थेमध्ये सुद्धा बसल्या बसल्या काही स्वप्न पाहिजे. आपले डोळे लावलेले बसलेले डोळे झाकून आणि बसल्या बसल्या डोळे लागले, चालू चिंतन. मी दुकानातच आहे आणि गिऱ्हाईक आलं. कपडा 4 मीटर मागितला, तो 6 मीटर भरायचा. मग त्याने विचार केले फाडावं लागेल. बसले बसले बाबाच धोत्रच हातात घेतलं ना. आणि आता हे गिरायकाला तर 4 मीटर पाहिजे, 6 मीटर भरते. आपण बसलो कुठे याचं भानत नाही ना त्या स्वप्नामध्ये. मग आता त्यानं काय फाडलं असं बरं. कुणाला काय स्वप्न पडेल सांगता येत नाही. पण तुकोबरायांना काय स्वप्न पडलं हे महत्वाचं आहे. बाबाजी स्वप्नी येऊन तो कयाला अनुग्रह दिला निजप्रती. सद्गुरु स्वप्नामध्ये आले आणि तुकोबरायांना भेट दिली. तुकोबराय सांगतात हे खरं जीवन आहे. ज्या दिवशी संत भेटले तो काळ जीवनातला धन्य आहे. कालपर्यंत काय केलं जीवनामध्ये हे महत्वाचं नाही आहे. ज्या दिवसापासून संत महापुरुषांच्या संगतीमध्ये
संवासामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं, तोच काळ, तोच पर्व जीवनातला महत्वाचा आहे. तुम्हाला जीवनामध्ये सगळं काही प्राप्त करता येईल, नाथ बाबा सांगतायत, साधू नाही. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्र अमृतई हाता जडे. बरे हरिप्रियांची भेटी ना थोडे दुर्लभ गाळे मनुष्यागा. व्याघ्र म्हणजे वाघीण. वाघिणीचं दूध सुद्धा प्राप्त करता येईल, चंद्रातलं अमृत सुद्धा मिळवता येईल. चंद्र अमृत हाता जडे, पण साधू नाही. कलियुगामध्ये तुम्हाला भरपूर साधू संत दिसतील. भगवे कपडे पांघरले म्हणजे साधू होतो असं नाहीये. कलियुगामध्ये पोटासाठी संत झाले, कलित बहुत झाले, कलित बहुत झाले, कलित बहुत. पोटासाठी संत झाले, कलित बहुत झाले, कलित बहुत झाले, कलित बहुत. पोटासाठी संत झाले, कलित बहुत पोटासाठी संत झाले, कलित बहुत झाले, कलित बहुत झाले, कली. पोटासाठी संत झाले, कलित बहुत. या कलियुगामध्ये हे महाराजांचे शब्द आहेत. पोटासाठी संत झाले, कलित बहुत. गुरुवर्य महाराज पंढरपूरला सांगितलेला दृष्टांत बरं का. गुरुवर्य महाराजांनी सर्व महाराज मंडळींना एक प्रश्न केला. तुम्ही कीर्तन करतात, भजन करतात, त्याचे पैसे घेतात, हा परमार्थ नाही. तो पैसा ज्यांनी दिला त्यांनी कसा मिळवला, कारण पैशामध्ये सुद्धा दोष असतात बरं का. म्हणून तर काही मोठी लोक बेटात साईबाबा तीर्थक्षेत्र जे आहेत त्या तीर्थक्षेत्रामध्ये दान करतात. का? त्यांच्या जीवनामध्ये केलेले जे काही कर्म असेल त्यातून मुक्त होण्याकरता दानधर्म करतात. काही बेटावरती येऊन करतात, काही शिर्डीला साईबाबाला करतात, काही अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र भगवंताच्या मंदिराला करतात. करतात ना. का? तर त्या दोषामधून मुक्त होण्याकरता हे ते करतात. आणि म्हणून वारी केली पाहिजे, वारी निष्काम भावनेनं केली पाहिजे असं महाराज सांगत असत. जरी समाजाने आपल्याला पैसा दिला त्यामध्ये सुद्धा काही दोष आलेले असतात. म्हणून त्यातून मुक्त होण्याकरता आपणही स्वतः निष्काम भावनेने परमार्थ केला पाहिजे. आणि आजही बेटाचा परमार्थ असा आहे की कधी कोणाकडे पैसा मागून कीर्तन भजन केले नाही. आणि समाजाने दिलाही असेल तर प्रत्येक महात्म्याचा विषय सांगतात. जे काही गुरुवर्य महाराजांचे जे काही स्वप्न असतील, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचे, आपले जे काही मठ मंदिर असतील, तुम्ही दिलेला पैसा त्या मठ मंदिरालाच लावल्या गेलेला आहे. आणि त्यातून तुम्ही दिलेले जे काही पैसे असेल, हा जो एवढा मोठा तपपूर्ती सोहळा आहे आणि पैसे वगैरे काही चालत नाही महाराज. तो देण्याकरता सुद्धा स्वातंत्र्यता असावी, ऐश्वर्य असावं, औदार्य असावं. काही लोकांजवळ खूप पैसा आहे पण खिशातच हात जात नाही. पैसा खूप, हात का जात नाही याचं कारण आहे स्वतंत्रता नाही, ऐश्वर्य भरपूर आहे. आणि
जोपर्यंत या तीन गोष्टी एकत्र येत नाही तोपर्यंत मनुष्य दानशूर ठरू शकत नाही. आणि संतांना या अभंगामध्ये तुकोबारायांनी मंगलमय म्हटलेलं आहे, दानशूर म्हटलेलं आहे. देण्याकरता औदार्य असो, ऐश्वर्य असो, स्वतंत्रता असावी. एकदा एक ब्राह्मण पंढरपूरला दर्शनाला गेला. आषाढी वारी भरपूर मोठी रांग लागलेली. त्या रांगेमध्ये उभा राहिला आणि मनामध्ये काही इच्छा निर्माण झाली की भगवंताच्या ठिकाणी काहीतरी दानधर्म करावा. काही नाही, हातात 5 रुपयाचा ठोकळा घेतला आणि रांगेत उभा राहिला. बराच वेळ झाला. त्या ठोकळ्याला घाम आला ना, ओला झाला तो. आणि ते आपलं ज्या वेळेला दानपेटी जवळ गेलं त्यावेळेला ते पैसे कपायचं. काहीच पैसे जास्त जीव असतो आणि ज्याचा जीव असतो त्याच्या कधीच पैसा येत नाही. जे लोक पैशा मागे पळतात ना त्यांच्या जवळ पैसा येत नसतो, आणि जे पैसा मागे पळतच नाही त्यांच्या मागे पैसा पडतो. उदाहरण आहेत, मोठे मोठे साधू संत कधी पैशाला हात लावले, पैसे त्यांच्या मागे पडतात. हा आपला दानपेटी जवळ जाऊन उभा राहिला, सारखा पैशाक पाहत, आणि ते 5 रुपयाचे ठोकळे ओले झाले घाम आल्यामुळे. आणि हा प्रश्न करतोय, तुला जर जायचं नसेल तर जाऊ नको, पण रडू नको. ते 5 रुपये पुन्हा खिशात ठेवून दिले, नाही दान केले. स्वतंत्रता नाही. काही जवळ ऐश्वर्य आहे, स्वतंत्रता आहे. भगवंताजवळ किती ऐश्वर्य आहे. सर्व विश्व ज्या लक्ष्मी मातेच्या पाठीमागे आहेत, पण माईसाहेब कुठे आहेत? पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, 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 पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती. दिसी यावे का कुळती, यावे का कुळती, दिसी यावे का कुळती, यावे का कुळती. वेगी आनावा तुहारी, आनावा तुहारी, वेगी आनावा तुहारी, आनावा तुहारी. आनावा तुहारी, आनावा तुहारी, आनावा तुहारी, आनावा तुहारी. पाय लक्ष्मी जादी, दिसी यावे का कुळती. भगवंताचे चरण ऐश्वर्य संपूर्ण, अष्ट ऐश्वर्य संपूर्ण विश्व ज्यांनी निर्माण केलेलं आहे, आणि माईसाहेब त्यांच्या चरणाच्या सेवेत आहेत. महाराज हे ऐश्वर्य आहे, औदार्य आहे. सुदामाला काय दिलं? सोन्याची नगरी दिली. देखी सुदामा की दीनदशा, करुणा करगी करुणा निधी रोई. पाणी छुअतायो नाई, नैनन की जलसी मगध होई. नैनामधून वाहणारे अश्रू सुदामाची अवस्था पाहिलीत. भगवंताने चरण धुवावे. सोन्याची नगरी सुदामाला देऊन टाकली भगवान परमात्म्याने. ऐश्वर्य संपन्न आहेत, औदार्य संपन्न आहेत, आणि स्वतंत्रता सुद्धा आहेत. म्हणून जीवनामध्ये स्वतंत्रता असावी, आणि परमार्थ हा शुद्ध असावा, निष्काम भावनेचा असावा. ही परंपरा आपल्या बेटाची परंपरा आहे. निष्काम सेवा करणं आणि निष्काम भावनेने केलेली सेवा ही भगवंताला समर्पित होत असते. विडाला 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 धन्य काळ
म्हणून नाथ बाबा वाघिणीचं दूध असेल, चंद्रातलं अमृत असेल, जीवनात तुम्हाला सगळं काही प्राप्त करता येईल. संत कसे असावे हे मी सांगत होतो. कलियुगात कोण काय करते इकडं आपल्याला जायचं नाही. पण साधूची व्याख्या सांगितली. शांता मांदो निवसंदे संदो वसंत वलोक हिदम जरदः तीर्णा स्वयं भीम भवान जनान आहेत नान्य नभे तारयंत. ज्याप्रमाणे वसंत ऋतू आगमन ज्या वेळेला होतं त्यावेळेला वृक्ष सुद्धा बहरलेले असतात. पाणी नाही तरी वन हिरवगार दिसत असत. कशामुळे? वसंत ऋतूमुळे. तसंच जीवन हा प्रवाह असाच आहे. जोपर्यंत साधू संत जीवनात येत नाहीत तोपर्यंत असंच व्यर्थ जीवन आहे असं म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही. महाराज बहु अवघड आहे संत विधी वरी जग जेठी करुणा केली आई से वर्ब मज दावी नारायणा. बहु अवघड आहे संत विधी. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांसारखे संत तुमच्या आमच्या जीवनामध्ये आले, अजून काय पाहिजे? परमार्थ करावा लागतो. परमार्थ सहजासहजी होत नसतो. गुरुवर्य महाराज सांगत असायचे, भक्ती दो कठीण सुळावरील बोळी. हे फक्त म्हणायला आहेत, सोपं आहेत म्हणून सोपं नाही आहेत. नामसंकीर्तन साधनोपायी सोपे. आणि तुकोबरायांनी असे शब्द जर वापरले असते तर तुम्ही आम्ही परमार्थ केला नसता. महाराज अवघड शब्द जर वापरला असता तर सोपा शब्द वापरला. सोपा एक साधने सोपेवर सांगितले सोपेवर वर्मा सांगितले संधी सोपे वर्मा. साधू संत सांगून गेलेत, मार्ग दावणी गेले आधी. दयानिधे संत ज्या मार्गाने गुरुवर्य नारायणगिरी महाराज गेले त्याच मार्गाने तुगा म्हणेची नीट जवळी वाट वैकुंठ. त्याच मार्गाने गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज तुम्हा आम्हाला घेऊन चाललेले आहे. मार्ग तोच आहे. स्वरूप जरी वेगळं दिसत असेल आणि गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचंच दुसरं स्वरूप गुरुवर्य महंत रामगिरी महाराज आहे. आणि असे विद्वान उच्च कोटीचे महात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आले. तो काळ आपल्या जीवनातला धन्य ठरला. महाराज नाही आपण ज्ञानोबराया पाहिलेत, नाही आपण तुकोबराया पाहिलेत, नाही आपण गंगागिरी महाराज पाहिले, पण ज्या दिवशी ज्ञानोबरायांची पवित्र ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या हाताला लागली त्याच दिवशी ज्ञानोबराया आपण पाहिले असं समजावं. ज्या दिवशी तुकोबरायांचा पवित्र गाथा आपल्या हाताला लागला त्या दिवशी तुकोबराया आपल्याला भेटले असं समजावं. आणि तो काळ जीवनातला धन्य ठरला असं समजावं.
ज्या दिवशी गुरुवर्य गंगागिरी महाराजांचं जीवनचरित्र कथा सुंदर चालू आहे या ठिकाणी, आणि गंगागिरी महाराजांचं जीवनचरित्र कथा ज्या सप्ताहामध्ये चालू आहेत तो पहिलाच सप्ताह आहे आपला. भाग्य आहे तर अनेक ठिकाणी संत चरित्र कथा आहेत, भागवत आहेत, शिव महापुराण आहेत, आणि सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज. आपण जर चांगला जर विचार केला, ज्या महापुरुषांबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये निरपेक्ष प्रेम आहे, आस्था जिव्हाळा आहे, त्यांचं जीवन चरित्र आपल्याला श्रवण करायला मिळतंय. आणि या 12 वर्ष तपपूर्ती जो सोहळा आज आपण ज्या सोहळ्यामध्ये, या सोहळ्याची आपण साक्षीदार आहोत. आणि त्यांच्या तप जीवनामध्ये साधनेमध्ये अनेक ग्रंथ सामुग्री भेटाची त्यांनी जमा केली, एकत्र केली. गुरुवर्य महाराजांच्या आदेशाने या 12 वर्षामध्ये अनेक कार्य त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. भेटाचे प्रत्येक ग्रंथावरती सुद्धा त्यांचं नाव आहे. आणि हे सुद्धा कोणाचे काम नाही आहे. साधू बनणं म्हणा, तप साधना करणं म्हणा, याकरता सुद्धा अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं महाराज. बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत जन्माचं पुण्य आहे. आणि प्रत्येक महात्मा गुरुवर्य महाराज नेहमी सांगत असतात, प्रत्येक कार्याच्या पाठीमागे कोणत्या तरी महापुरुषाची शक्ती असते महाराज. शक्ती बिगर कोणतं कार्य होत नसतं. आजपर्यंत काही आपले जिवंत उदाहरण आहेत आपल्या पिढीमध्ये, आपण आपल्या डोळ्याने पाहतोय. गुरुवर्य महाराजांना बेटामध्ये सिंहासनावरती विराजमान होऊन जवळजवळ आता 16 वर्ष होते. आणि आता आपला परिसर द्या सोडून हो, पण बाहेरचा एखादा व्यक्ती आहे, अमेरिका असेल, उत्तर प्रदेश असेल, बाहेरून येणारा, त्या व्यक्तीला जर प्रश्न केला ना, या बेटाचा कायापालट अवघ्या 16 वर्षावधी या महात्म्यांनी केलेला आहे, विश्वास पटत नाही बरं का. पटत का? सोपं नाही ते. एवढं मोठं बांधकाम, ते म्हणशील तुम्ही काही सांगता, 15-16 वर्षात काही सोपं आहेत. मग ते का सोपं आहे, याच्या मागे गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची व्यापक शक्ती आहे, गंगागिरी महाराजांची व्यापक शक्ती आहे, आणि गुरुवर्य महाराजांचं तप आहेत. ते रात्रंदिवस पाहत नाही महाराज. बेटाच्या विकासाकरता स्वतःचं जीवन वाहून दिलं. जंगल में जोगी बसना है, कभी हंसता है कभी रोता है, कभी फिरता नंग मनंगा है, जो मिल जाए सो चंगा है. मुझे बादल स्नान कराते, सब पंछी गीत सुनाते, सब वृक्ष रिश्ते नाते, जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है. बेट काय जंगलच आहे, चौबाजूला गोदावरी आहेत पवित्र, आणि गंगामाईच्या कुशीत बेट आहे. गंगागिरी महाराज इतके पवित्र आहेत की गंगामाईने आपल्या कुशीमध्ये त्यांना धारण करावं.
आपण नित्य स्मरणामध्ये जो श्लोक म्हणतो ना, गंगा विशुद्धम नितपाद स्पर्श, या श्लोकाचा अर्थ आहे गंगेमध्ये आपण जेव्हा स्नान करतो त्यावेळेला गंगा ही अपवित्र होत असते आणि ती पुन्हा पवित्र होण्याकरता चुंबितम पुण्यस्थानम, गंगागिरी महाराजांच्या चरणाला चुंबकासारखी चिपकलेली आहे, पुन्हा पुन्हा स्पर्श करते पवित्र होण्याकरता. कारण संत हे गंगा माईपेक्षा सुद्धा पवित्र आहेत. ज्या ब्रह्मदेवाने आपल्या कमांडलो धारण केली भगवान श्रीकृष्ण परमात्मा, यथेचांश कलापंस कृष्णास्तु भगवान स्वयं इंद्रयव्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे, चरणों से निकली गंगा प्यारी उसने सारी दुनिया तारी. ज्यांनी गंगा माई आपल्या चरणात धारण केली, चरणाचा स्पर्श झाला, गंगा माईने रस्ता दिला भगवंताला जाण्याकरता. बाल लीलेमध्ये वर्णन आहे. ज्या वेळेला नंद राजा टोपलीमध्ये भगवंताला घेऊन चालले, यमुना माईला पूर आला नाही का, आणि हे दृश्य आपण टीव्हीत पाहिलं असेल, भगवंताचं जीवनचरित्र किंवा कथेत पण श्रवण केलं असेल. निघम कल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसमेदं पिबत भागवतं रसमालयं मोनोरसिका भूमि भावका. भागवतात वर्णन आहे भगवंताचं जीवनचरित्र, बाललीला. भगवंताच्या चरणाचा स्पर्श झाला आणि गंगामाई आटली नव. भगवान शिव करपूर गौरा गबरी शंकरा, नमन करून तुझना. ढवळा नंदी वाहन शोभी, अर्धांगिनी गबरी मस्तकावरे जटान वास करी तसे गंगा सुंदरी. आपल्या जटामध्ये धारण केलेली गंगा माई तीच गंगा माता, गोदावरी माता. आणि आपल्या कुशीत धारण केलं गंगागिरी महाराज. काही जे काही उच्च कोटीचे संत आहेत आणि त्या गंगागिरी महाराजांचं जीवन चरित्र आमच्या रघुनंदनगिरी महाराजांनी लिहावं. तप आहे, साधना आहे. साधने बिगर काही होत नाही, तपचर्या बिगरही काही होत नाही. आणि त्याकरता गुरुची कृपाही महत्वाची आहे, ती प्राप्त करणंही महत्वाचं आहे. तुम्हाला ज्ञान प्राप्त करता येईल. जर कथा कीर्तन केलं, समाजाला कीर्तन कथा सांगितलं म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली किंवा ज्ञान प्राप्त झालं असं नाहीये. माऊलींची भाषा आहे. ज्ञान पचवण्याकरता गुरुकृपा संपादन करणं महत्वाचं नाही. ज्ञान धोका देत असतं महाराज. ज्ञान कितीतरी ज्ञानी आहे, अहंकार झाला, शून्य झालं ज्ञान. काही कितीतरी भजनी बघा तुम्ही, कितीतरी भजनी गाव पातळीवर. तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध. पूर्वी एकच भजनी मंडळ, आज 6 पार्टी. सांगा काय करायचं काय. एका गावात असं भजनी मंडळ आहे महाराज, 6 भजनी, 6 मंदिरच वाटून घेतलं. तिघाईनं विठ्ठल रुक्मिणी, तिघाईनं मारुती मंदिर. बरं ठीक आहे, वाटून घेतलं त्याबद्दल काय आपल्यात काही दुःख नाही, काही नाही. पण तिघांनी या देवळात यायचं नाही, निकूनच्या तिघांनी इकडे यायचं नाही. वा भजनी. आपल्या जवळचं गाव आहे ना, गावाचं नाव सांगत नाही, वाद होऊ शकते. विठाला 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 सांगा. काही अशी मंडळी आहे महाराज, मी जर आज भजनाला गेलो नाही ना, भजनच होणार. मी जर आज भजनात पखवाद वाजवायला गेलो नाही ना, भजनात रंगच येणार नाही.
जाऊ दे, करू दे त्यांना भजन. काय विचारधारा आहे माझा. असं ज्ञानामध्ये सुद्धा आहे. माऊली सांगतात असा जर कोणी ज्ञानी असेल तर त्या ज्ञानाच्या मुखामधून ज्ञान ग्रहण करणं सुद्धा विष आहे. तैशे खळामुखी न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळली. अहंकाराला माऊलींनी विटाळ मानला महाराज. आपण म्हणतो ना विटाळ आहे, शिवने नाही का, तसं ते ज्ञानाला स्पर्श करू नये, शिवने माऊली म्हणतो. साधू संत विटाळाच्या पलीकडे आहे महाराज. तेची पुण्यवंता तेची परउपकारी, तेची पुण्यवंता तेची परउपकारी, तेची पुण्यवंता तेची परोपकारी, तेची पुण्यवंता तेची परोपकारी, तेची पुण्यवंता तेची परउपकारी, तेची पुण्यवंता तेची परोपकारी, तेची पुण्यवंता तेची परोपकारी, तेची पुण्यवंता तेची परोपकारी. प्रबोधित नारी नरलोकात, प्रबोधित नारी नरलोकात, नाही जावी टाळा अखंड सुमाळा, नाही जावी टाळा अखंड सुमाळा, नाही जावी टाळा अखंड सुमाळा, नाही जावी टाळा अखंड सुमाळा. ढोबार खुमाई, हरि गोपाल कुमार, जय जय ढोबार खुमाई, गोपाल कुमार, ढोबार खुमाई, गोपाल कुमार, ढोबार खुमाई, गोपाल कुमार, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, गोपाल कुमार, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, तेजी पुण्यवंत तेजी परोपकारी, प्रबोधी ध्यानारी नरलोका, नाही ज्या विटाळा खंड सोहळा, उपाधी वेगळा जाणी वेचा. वेटाळाच्याही पलीकडं आणि ज्ञान पचवण्याकरता गुरुची कृपा महत्वाची असते. दोन ज्ञानी, एक अज्ञानी आणि एक ज्ञानी. ज्याने तर्कशास्त्रावरती PhD केलेली होती. ज्ञान कसं धोका देतं ते सांगतोय बरं का. तर्कशास्त्रावरती PhD केलेत, त्याला असं वाटायचं माझ्यापेक्षा ज्ञानी मीच. आणि प्रवासामध्ये रस्त्याने चालता चालता, आता आपल्या परिसरामध्ये येड्या बाबळी जास्त आहे नाही का. आधी बाबळीचा काटा विषारी असतो. दोघे प्रवासामध्ये जो ज्ञानी होता त्याच्या पायामध्ये काटा भरला. काटा भरल्याच्या नंतर अज्ञानी ज्ञानाला प्रश्न करतो, पायामध्ये काटा भरला तो काढावा लागेल आपल्याला.
पण ज्ञानी प्रश्न करतोय, हा पायामध्ये भरलेला काटा आडवा आसन का उभा आसन? आज्ञानी म्हणतोय आडवा असो उभा असो कसा असो तो भरलाय तो काढावा लागणार. हा म्हणतो तू शांत राह, तुला काय कळतंय? तर्कशास्त्राचा अभ्यास मी केला का तू केला? मला हा काटा कसा असन कसा भरला याचा शोध लावावा लागेल. आज्ञानी मनात विचार करतोय काय येड आहे, तर्कशास्त्र PhD केली, काटा आडवा असन उभा असन कसा भरलाय तो काढावा लागेल हे महत्वाचं आहे. ते ज्ञान या ठिकाणी काय उपयोगाचं आहे? म्हणले तू शोध लाव तोपर्यंत मी आराम करतो. बराच वेळ झाला शोध लागला नाही महाराज. ते आज्ञानी उठलं आणि पाहिलं ही काही शोध लागायसारखा विषय नाही आहे. ज्या येड्या बाबळी खाली झोपलं होतं त्याच येड्या बाबळीचा दुसरा काठा घेतला आणि याला म्हणला हा घे काटा घेऊन पायातला काठा काढ, शोध नंतर लाव. त्याने तो काटा घेतला, पायातला काटा काढला आणि विचार करू लागला हे मला का सुचलं नाही असं. बरं सुचलं नाही तर नाही, जाऊ द्या, नाही सुचलं का. तो पायामधील काढलेला काटा ज्या काट्याने काढला तो काटा फेकून द्यावा की नाही? आज त्यांनी प्रश्न करतोय, आपलं काम झालंय काटा फेकून दे. हा म्हणला तुला काही कळतंय? हाच काटा पुन्हा प्रवासामध्ये पुढं उपयोगात येऊ शकतो म्हणून मागच्या खिशात ठेवला. आणि आज्ञानी जाऊ दे कुठं डोकं लावत. दोघे प्रवास पूर्ण झाला, विश्रांती करता आपापल्या घरी गेले. हे विसरून गेलं ना मागच्या खिशात काटा आहे. महाराज इतकं वेगात बसलं ते काटा कुठं गेला असेल. परत तो काटा काढाय डॉक्टर आणावा लागला. अगोदर तरी काट्याने काटा काढला. म्हणजे ज्ञान आहे ते पचावता आलं नाही म्हणून प्राप्त केलेल्या ज्ञानाने धोका दिला. महाराज आपण या तपोपूर्ती सोहळ्यापर्यंत पोचलात, एवढं ज्ञान एवढी सामुग्री आपण जमा केलीत, इथपर्यंत पोचलात त्या अर्थी या मागे गुरुरे नारायणगिरी महाराज आहे, गुरुरे रामगिरी. कारण प्राप्त केलेलं ज्ञान, प्राप्त केलेली साधना, प्राप्त केलेलं तप, संकल्प शुद्ध असला की ते सिद्धीला जात असतं. महाराज मनाचे संकल्प पाववे न सिद्धी, जरी राये बुद्धी त्याचे पायी. परमार्थामध्ये बुद्धी महत्वाची आहे. कारण हे ज्ञानोबरायांचे शब्द आहे महाराज. तरी अवधान एक वेळी दिजी, मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई. आणि ज्ञानोबराया सांगतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त जर स्थिर नसेल तर काय उपयोग आहे. आणि आयुष्यामध्ये साधना केली, तप साधना, पण केलेली साधना दुसऱ्याला सांगू नये. आपण जीवनामध्ये आत्मसात करावी. नाही तर काही लोक तीर्थयात्रेला गेले का दुसऱ्याला सांगत बस मी असं केलं, मी तसं केलं, मी असं केलं. आणि ते काही सोपं आहे का? तू सांगतो कशाला दुसऱ्याला? आता बरेच लोक म्हणतात महाराज आम्ही परिक्रमा केली, तिकडे आमचे वाद झाले, वाद होतात परिक्रमामध्ये. आता घरचे कुठाने तिथं काढल्या वाद नाही होतील तर काय होतील. हा त्याला म्हणतो हा तुला काय कळतंय, तुझ्यापेक्षा 40 पावसाळे मी जास्त खाल्लेले. हा म्हणला हा 40 पावसाळे खाले त्यातले निमे छत्री खालीच खाली, तू कवा वरला झालता. आणि दुसरा प्रश्न करतो हा तुला काय कळतंय, जरी तू 40 खाल्ले असतील पण मी 25 तर उन्हाळे खाल्लेले आहेत ना. आणि तो प्रश्न करतोय हा तू जरी उन्हाळे खाल्ले तर मग ते सावलीत खाल्ले निबे, तू का उन्हात तापलाय. मग उन्हाळ्यात सावलीची इच्छा करतात ना, लिंबाचं झाड नाही का गार सावली देत, सावलीची इच्छा करतो. म्हणजे वाद विवाद आपण केलेली साधना ही व्यक्त करू नये, आणि व्यक्त केल्यानंतर ते निष्फल होत असते. विठाला 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 विठाला
म्हणून जीवनामध्ये साधना करा, तप करा, ध्यान करा. जिदासनो जित ध्यासो जित संगो जितेंद्रिय. साधना तप साधना अशा महापुरुषांच्या संगतीत करा की आपल्या जीवनामधला काळ धन्य ठरला पाहिजे. अभंगाचं प्रथम चरण. धन्य काळ संता भेटी धन्य काळ संता भेटी धन्य काळ संता भेटी धन्य काळ संता भेटी पायी मिठी पडली तर पायी मिठी पडली तर संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी पायी पडली पायी मिठी पडली संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या धन्य काळ संदविली. किती वाजली? आवरून घेऊ थोड्या वेळात नाही का. टायमिंग आपल्या कीर्तनाचं 7 ते 9 असतो, बरोबर आहे. पण आज काही कारणा उत्सव आता हे असंच चालू राहणार आहे. उद्या कोणच कीर्तन? गोपाल नंदगिरी महाराज, ज्येष्ठ गुरुबंधू, सर्व संन्यासी महात्मा आहे. आणि असं होत नाही, पण या प्रवासामुळं त्यामुळं असं घडलं. असो, थोड्या वेळात आपली आपली सेवा आवरून घेऊ. पुढं पंगत आहे, महाप्रसाद आहे नाही का. काही मंडळी मळ्यातून येतात, आता तरी थंडी कमी आहे नाही का. म्हणून थोड्या वेळात सेवा आवरून घेऊ. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. त्यांच्या चरणाला मिठी मारली तो गोवाळ्या सांगतात. तो का म्हणे द्याची पायी पाय कोस ववनिया वास करील ते. साधू संतांच्या चरणावरती पडून राहावं लागतं महाराज. नुसतं बेटामध्ये आलं लगेच किताकार झालं, कथाकार झालं असं नाही. लगेच मृदुंगाचार्य झालं, त्याकरता काही घासावं लागेल का नाही 10-12 वर्ष. म्हणून जीवनात कोणतीही कला असेल साध्य करण्याकरता अगोदर ते करावं लागेल महाराज. म्हणून साधू संतांच्या चरणावरती पडून राहावं, विश्वास असावा. आपण शेतात बीज टाकतो, आपल्याला काही विश्वास आहे की येईल? एका बीजाचा केला नाश मग भोगी येले कणीस. येईल याची शाश्वती, पण टाकलंय बीज. तसंच आहे, साधूच्या चरणावर पडून राहावं. तिने भेटी देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव. संतबाई देवी दामाथम, संतबाई देवी दामाथम, संतबाई देवी माता, संतबाई देवी माता, संतबाई देवी दामाथम, संतबाई देवी दामाथम, संतबाई देवी माता, संतबाई देवी माता. बेटे देव आपे आप, तेने बेटे देवा आपे आप, तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव. संताबाई माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. संत भेटले की देव आपोआप भेटत असतो. देव शोधण्याची गरज नाही, आपल्यात देव आहे. देव आहे, देव आहे.
हृदय मंदिरी शोधुनी पाये. आपण आपल्या कंफळावरती गंध लावतो. भगवान केशवाचं वास्तव्य आहे. परमात्मा कुठे आहे? आपण आपल्या कंठाला गंध लावतो. कंठामध्ये पुरुषोत्तमाचं वास्तव्य आहे. आपण आपल्या हृदयाला गंध लावतो. हृदयामध्ये भगवान परमात्मा विराजमान आहे. आपण आपल्या नाभीला गंध लावतो. नाभीमध्ये नारायणाचं वास्तव्य. नाभीच्या उजव्या बाजूला दामोदराचं वास्तव्य. नाभीच्या डाव्या बाजूला त्रिविक्रमाचं वास्तव्य. पाठीवरती पद्मनाभाचं वास्तव्य. डाव्या दंडावरती हरीचं वास्तव्य. उजव्या दंडावरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वास्तव्य आहे. डाव्या कानावरती गंगा, उजव्या कानावरती यमुना, ब्रह्मरंध्रामध्ये मस्तकामध्ये या ठिकाणी ऋषिकेशाचं वास्तव्य आहे. आपल्यातच परमात्मा आहे. फक्त तो शोधून पाहिला पाहिजे, नाही का? म्हणून परमात्मा साधू संतांच्या सेवेमध्ये प्राप्त होतो महाराज सांगतो. आणि असे विद्वान महापुरुष ज्यांचा तपोपूर्ती 16 आज आहेत, असे असणारे आमचे रघुनंदन गिरी महाराज, त्यांच्या संयोगाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्या निमित्ताने आपल्याला अनेक संत महामंडळी भेटण्याकरता येणार आहेत. आमचे गोपालनंदगिरी महाराज असेल, अर्जुनगिरी महाराज असेल, त्यानंतर संदीपानजी महाराज गुरुजी, श्री क्षेत्र बाजाठाण, प्रेममूर्ती हरिशरणगिरीजी बाबा, सगळेच महात्मे. आणि नंतर या महात्म्यांची महात्मे, नाही काय, ज्यांच्या काल्याच्या कीर्तनाने आपल्या ज्ञान यज्ञ सोहळ्याची, तपोपूर्ती सोहळ्याची सांगतायत. गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज, पीठाधीश्वर श्री क्षेत्र गोदावरी धाम सरडावे महाराज भेटलेत. तुकोबराय सांगतात, काळ धन्य ठरला, संध्या निघून गेला, नाही का? झाली संध्या, संध्या गेला माझा आत्मा रामहृदय प्रगटला. आणि या संसारूपी भवसागरातून भवनदीचा झाला तारा, या अवतारा प्रसादे. भव म्हणजे संसार, आणि या संसारूपी भवसागरामधून तरुण नेणारे आमचे साधू संत आहेत. आणि आमच्या संतांपेक्षा मंगलमय कुणी नाही. अभंगाचं शेवटचं चरण, तू कमान मंगळ आता, तू कमान मंगळ आता, तू कमान मंगळ आता, तू कमान मंगळ आता. कोण दाता याहुने, कोण दाता याहुने, संदेहाच्या तुलागाती, संदेहाच्या तुलागाती, संदेहाच्या सुटलागाती, संदेहाच्या सुटलागाती. वा म्हणे मंगल आता कोण दाता यावनी. साधू संत मंगलमय दानशूर आहेत. अनेक प्रकारच्या दानाचं वर्णन सांगितलं महाराज. भूदान असेल, गोदान असेल, कांचनदान असेल, वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, आणि नाहीच कळलं तर मतदान असेल. पैसे घेऊन गेलेलं नसावं. पैसे घेऊन घेतले मग काय ते काय दान आहे. भूदान असेल, नाही का? बळीराजाचं उदाहरण. बळीराजाकडे 3 पद पावलं भूमी मागितली महाराज. तो गा म्हणे बळी जीव दिला पाया दळी. भूदान असेल, संतदान शूर आहेत, नाही का? कृपादान केले संते कल्पांतरी ही सरेना. अनेक कल्पचे कल्प जरी गेले महाराज, तरी त्यांनी केलेली कृपा ती, त्यांच्या ऋणातून आपण तर कधीच मुक्त होऊ शकत नाही. सेना महाराज सांगतो, सेना म्हणे उत्तर आई पाहता न दिशी काही. किती जरी सेवा केली तरी त्यांच्या ऋणामधून कधी मुक्त होणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज्य माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज गुरुर्य नारायणगिरी महाराज गुरुर्य स्वामी रामगिरीजी महाराज ज्येष्ठ गुरुबंधू आमचे रघुनंदन गिरी महाराज या महापुरुषांच्या अनंत आशीर्वाद महाराजांचं मार्गदर्शन सर्व भजनी मंडळ आमचे दादा महाराज तिसरा पारा का दुसऱ्या पाऱ्याचे विनेकरी आहेत आणि प्रत्येक वेळेला कार्यक्रमामध्ये बेटाच्या सेवेमध्ये तत्पर असतात. दादा महाराजांना धन्यवाद देईल. गायनाचार्य महाराज सतीश महाराज आमचे सतीश महाराजांना देखील मी धन्यवाद देईल. उपस्थित आमचे सुंदर अशी फोटोग्राफी श्री क्षेत्र कापूस वाडगाव आमचे तिपाली पाटील त्यांनाही धन्यवाद देईल. त्यानंतर उपस्थित आमचे मालगावकर बेटामध्ये कायम भक्त मंडळ आमचे सरोदे बाबांनाही धन्यवाद. गोंडेगाव तालुका श्रीरामपूर आमचे भिका बाबा त्यांनाही धन्यवाद. सरला गोवर्धन बरीच मंडळी आमची पंचक्रोशीतून आलेलं भजनी मंडळ सर्व गावकरी मंडळी सरपंच असेल पाटील असेल चेअरमन असेल सर्व महिला मंडळ बेटामध्ये सेवा करण्याकरता येणारं महिला मंडळ पुरुष मंडळ पंचक्रोशी शिंगी पिपरी मस्की त्यानंतर कोपेश्वर सर्वच अकोले वाडगाव त्यानंतर सायगावचा सप्ताह चालू आहे. सायगाव गोपाळवाडी नाही का आपला सगळाच परिसर आणि सर्व परिसरामधून आलेलं मंडळ सर्वांना धन्यवाद. बेटाचे विद्यार्थी आमचे बापू महाराज मृदंगाचार्य महाराज बापू महाराजांना धन्यवाद दे. त्यानंतर मृदंगाचार्य महाराज आमचे मालगावकरचे महाराज आहे. सुंदर कीर्तने करतात मालगावचे ना हां काय यश महाराजांना धन्यवाद देईल. सर्वच महाराज मंडळी तरुण मंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ गायक वादक मंडळी नियोजन आयोजक संयोजक सर्व तरुण मंडळ साऊंड सिस्टीम वाल्यांनाही धन्यवाद. गुरुदत्त साऊंड सिस्टीम श्री क्षेत्र बाबुळगाव कोणी राहिला असेल नाही का आम्हाला नेण्याकरता गाडी आली त्यांनाही धन्यवाद. आमची गाडी प्रयागराजवरून इकडं आली वांजरगावलाच बंद पडली. इथं आणलं महाराज. ही कृपा सुद्धा गुरुर्य नारायणगिरी महाराजांची गुरुर्य स्वामी रामगिरी महाराजांची. काय प्रॉब्लेम झाला तिचं एकही घेर पडाना. शेवट फिटर बोलावली वांजरगाववरून पुन्हा ती वायचापूरला आणली. आता उद्या मिळून जाईल. त्यामुळं आम्ही थोडं उशिरा आलो. महाराजांचा फोनही थोडा उशिरा आला आणि मधुसूदनगिरी महाराजांची तब्येत बरी नाही त्यामुळे ते काही येऊ शकले नाही. पण तरी एखादी प्रवचन रूपी सेवेत येऊन जातील. असो सर्व महाराज मंडळाला धन्यवाद देऊ. महाराजांनाही पुन्हा एकदा धन्यवाद देतो. झालेली सेवा गुरुवर्य महाराजांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. जय विठाल जय जय विठाल. हा बोली गेली खुरे वेडे वाकोडी उत्तरी हा नाही उच्चारला कारण आपला ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव